काय मग गणपती आलेत ना, मग काय मोदकाची तयारी करूया. ते आपण इथे आहे ना आज उकडीचे मोदक बनवूया. तर इथे मी एक नारळ घेतलेला आहे मैत्रिणींनी, छानपैकी फोडून त्यातलं खोबरं काढून मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. आणि गूळ पण आहे ना कटिंग करून घेतलेला आहे. इथे कढई तापायला ठेवलेली आहे, त्याच्यात तूप टाकलेलं आहे 1 चमचा, त्याच्यात गूळ ॲड केलेला आहे. गुळानंतर आपण लगेचच खोबरं टाकणार आहे. आणि कसं आहे गूळ पाणी सोडतं ना, मग त्याच्यामुळे आहे ना पूर्ण आटून घ्यायचं, एकदम सुक्का असं बॅटर तयार करायचं आहे. हे बॅटर जेव्हा आपण घालू ना उकडीच्या मोदकामध्ये, मोदकच भन्नाट लागतात बरं का. हे पहा इथे छानपैकी आता सुक्कं बॅटर झालेलं आहे. आता हे थंड करायला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण उकडीची तयारी करूया. तर इथे मी 2 वाट्या आहे ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्याच वाटेने आहे ना आपण 2 वाट्या तुम्ही पाणी वापरा किंवा दूध वापरा, पण मी दोन्ही इथे मिक्स वापरणार आहे. 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध, जेणेकरून दुधामुळं काय होतं की कलर आहे ना छानपैकी त्याचा व्हाईट येतो. हे पहा इथं मी ॲड केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ना 1 चमचा आहे ना आपण तूपसुद्धा ॲड करणार आहे आणि चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आहे. आणि मग काय छानपैकी उकळायला ठेवायचं. उकळून 1 उकळी आली तर मग आपण त्याच्यात पीठ ॲड करणार आहोत. तर मैत्रिणींना असं छोट्या छोट्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि हो, लाईक शेअर कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि कोण म्हणतं की हे उकडीचे मोदक फक्त सुगरणीलाच जमतात, असं काही नाही बरं का. परफेक्ट प्रमाण असेल ना तर कुणालाही सहज जमते. हे पहा उकळी पण आलेली आहे छान. आणि मस्तपैकी आपण लगेच पीठ टाकलं आहे ना हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या गाठी होणार नाही. हे पहा पीठ छान हलवलेलं आहे आणि 2 मिनटं आहे ना वाफून घ्यायचं आहे पीठ. तसंच झाकण ठेवून बारीक गॅसवर वाफून घेतलं की परफेक्ट असं पीठ तयार होतं. आणि हे पीठ मग काय एका प्लेटमध्ये किंवा परातीत काढून घ्यायचं आहे. थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि हाताला चटके बसणार नाही. थोडंसं कोमट झालं की छानपैकी तळहाताने असं पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं. हे पहा किती परफेक्ट पीठ असं छान आलेलं आहे. थंड झालेलं पण आहे. जेवढं थंड होईल ना छानपैकी त्याच्या पारंब्या तयार होतात बरं का. हे पहा किती सुंदर अशा ह्या पारंब्या तयार झाल्या. आणि आता आहे ना आपण त्याच्यात आहे ना सारण ॲड करणार आहोत. आणि हे पहा मोदक पण तयार झालेले आहे. सुंदर असे हे मोदक आता 10 मिनटात आपण हे उकळी काढून घेऊया. पाणी इथं छान गरम झालेलं आहे आणि 10 मिनटं वाफून घ्यायचे छानपैकी. आणि हे पहा मस्तपैकी असे तयार झालेले मोदक. आता आपले मोदक उकडून झाले. पारंब्या हे ह्या पद्धतीने करायच्या बरं का मैत्रिणींना. आणि हे पहा किती सुंदर असे भन्नाट असे हे मोदक तयार झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट